नो प्रॉब्लेम. तर इथं या ठिकाणी आपण किरणोत्सारिता हा घटक अभ्यासताना सगळ्यात पहिल्यांदा हा किरणोत्सारिता म्हणजेच रेडिओ ऍक्टिव्हिटी हा प्रकार काय आहे आणि नेमका याचा शोध कुणी लावला हे अभ्यासणं फार गरजेचं आहे. मित्रांनो, रेडिओ ऍक्टिव्हिटीचा प्रथम शोध लावलेला आहे एका फ्रेंच शास्त्रज्ञानं ज्यांचं नाव आहे हेनरी बॅक्वेरेल. आणि हा शोध देखील त्या ठिकाणी खरं तर योगायोगानंच लागला असं आपण म्हणू शकतो. रेडिओ ऍक्टिव्हिटी म्हणजेच एक प्रकारचे प्रारणा असतात की जे डोळ्यांना दिसत नाहीत आणि त्यामुळं याबद्दल त्या ठिकाणी शास्त्रज्ञांना देखील काही गोष्टी माहिती नव्हत्या. काही एलिमेंट जे काही आहेत, उदाहरणार्थ युरेनियम आहे किंवा प्लुटोनियम आहे, थोरियम आहे, तर हे हाय ॲटॉमिक नंबरचे एलिमेंट्स अनस्टेबल असतात याबद्दल कल्पना होती. पण यांच्यामधून या पद्धतीचे रेडिएशन्स बाहेर पडतात याबद्दल मात्र पुरेशी कल्पना शास्त्रज्ञांना नव्हती. आणि मग इथं जे काही हेनरी बॅक्वेरेल येतं तर त्यांनी युरेनियमचं जे काही पीठ म्हणता येईल किंवा युरेनियम असणारं जे काही घटक आहे तर ते एका फोटोग्राफिक प्लेटवर ठेवला होता. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की अंधारामध्ये जेव्हा ती प्लेट ठेवली तेव्हा ती प्लेट चमकायला लागली. याचा अर्थ त्या प्लेटमध्ये असणाऱ्या युरेनियम मधून काही ना काही अदृश्य असे प्रारणं बाहेर पडतायत जे की त्या ठिकाणी प्रकाश निर्माण करतायत. याचा अर्थ युरेनियम मधून अज्ञात प्रकारची ऊर्जा किंवा किरणे बाहेर पडायला ते त्यांच्या लक्षात आलं. आणि मग त्यांनी या प्रक्रियेला रेडिओ ऍक्टिव्हिटी म्हणजे किरणोत्सारिता हे नाव दिलेलं आहे.